मान केस बाहेर होते पातूचे बिगार रत्नाचे अमोरी गहार अपार धनराशी. आता त्या राजाचं एवढं वैभव होतं की जशा प्रकारे एखादी पर्वत असा अशा प्रकारे हिरेमध्ये मोती माणिके सोनं आणि काय संपत्तीला कशाची कमी नव्हती. तशा प्रकारे त्याच्याकडे सैन्य असं भरपूर होतं. त्या ठिकाणी काय ते सर्व प्रकारचं सैन्य असायचं पहिल्या राजाकडे. म्हणजे काय ते रथावरले हत्तीवरले घोड्यावरले पायदळ त्या प्रकारचं सैन्य आणि असा सर्व संपन्न असा राजा तो होता. सोने चांदीच्या घर असीम राजाचा विस्तार सैन्य बल ताकदवर पराक्रमी पुरा जाय. अहो त्याच्यापाशी एवढं सैन्य होतं. तशा प्रकारे संपत्तीला काही कमी नव्हती. तशाच प्रकारे काय ते असं धन धान्य आणि धान्य सुद्धा म्हणजे आपल्या प्रजेला कोण्या प्रकारचा त्रास होऊ नाही म्हणून सगळ्या त्यांनी काय की आता आपण गोदाम म्हणतो तशा प्रकारे पुस्तकाचा त्याला स्टॉक करून ठेवला होता. म्हणजे जर करतात की आता आपल्या शेतीचं कसं असते निसर्गाच्या स्वाधीन असते. पाऊस पडला भरपूर पडते. एखाद्या वर्षी पाऊस पडत नाही. पहिलं बरसात पडायचा पाऊसच पडायचा नाही. पडला तर जास्त पडायचा. म्हणून त्यावेळेस काय की आपल्या प्रजेला कोणाचा त्रास होऊ नये म्हणून सगळ्या त्याच्याकडे धान्य असं भरपूर होतं. धनधान्य भरपूर होतं. सैन्य भरपूर होतं आणि अशा प्रकारचा सर्व संपन्न असा राजा होता.